स्टार्टर रेसिपीमध्ये हा एक वेगळा प्रकार आपण करतोय। हा नुकताच जास्त व्हायरल झालेला पदार्थ आहे ठेचा पनीर। करायला एकदम सोपा आहे। नमस्कार, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण करतोय ठेचा पनीर। करायला एकदम सोपा आहे, चवीला एकदम भारी लागतं। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतला आहे आणि त्याचे असे मोठे पीस करून घेतले आहेत, म्हणजेच ठेचा चांगला त्याला लागला जाईल। 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 चमचे किसून घेतलेलं ओलं खोबरं, अर्ध्या लिंबाचा रस, जिरं, मीठ चवीनुसार, पाव वाटी भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे, 1 वाटी कोथिंबीर। तर सर्वात आधी करायचा आहे ठेचा। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून तेल गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं घालायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ। मिरची आणि लसणावर थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घेऊया। अगदी 1 मिनिटावर हे भाजलं जाईल। तर बघा, लसूण आणि मिरचीवर चांगले डाग आलेले आहेत। आता यामध्ये घालूया भाजून सोललेले शेंगदाणे आणि याच्यासोबतच आणखी 1 मिनिटभर भाजून घेऊ। शेंगदाणे पण मिनिटभर भाजून घेतले। तर इथे गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि संपूर्ण गार करू। आणि हे घ्या, भाजलेलं साहित्य झालं आहे गार। याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। तुम्ही पाहिजे तर याला खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता। आता घालूया कोथिंबीर, किसून घेतलेलं ओलं खोबरं किंवा बेसन घातलं तरीही चालेल, अर्ध्या लिंबाचा रस। सुरुवातीला पाणी घालायचं नाही, आधी याला बारीक करायचं। अगदी गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं। आणि हे घ्या, तयार आहे आपला ठेचा। आता हा ठेचा या पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे। अगदी सगळीकडून कोट झाला पाहिजे असं काही नाही, थोडं थोडं लावून घ्यायचं, म्हणजेच ती ठेच्याची टेस्ट त्या पनीरला येते। तर या प्रकारे सगळे पनीर कोट करून घ्यायचे आहेत। तर दुसरीकडे मी पॅन तापत ठेवला आहे, त्यात 1 ते 2 चमचे तेल घातलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे पनीर। लक्षात घ्या, जर तेल गरम नसेल तर पनीर चिटकून बसू शकते। आता गॅस कमी ठेवूया आणि एका बाजूने याला साधारण 1 अर्ध्या मिनिटासाठी भाजून घेऊ। आणि दुसरी बाजू पण अशीच मंद आचेवर भाजून घेऊ। आणि हे घ्या, हे दुसऱ्या बाजूने पण मस्त भाजून झालेले आहेत, काढून घेऊ। आता उरलेले पीसेस सुद्धा ठेच्यामध्ये गुळून शॅलो फ्राय करून घेऊ। आणि आपले उरलेले पनीरचे तुकडे पण झालेले आहेत, याला पण मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर मी इथे आवर्जून ओलं खोबरं घातलेलं। खोबरं घातल्यामुळे काय होतं, याचं कोटिंग असंच्या असं राहतं, हलकासा क्रिस्पीनेस त्यामध्ये येतो। आपण खोबरं नाही घातलं तर काय होईल, तव्यावर जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा त्यावेळी ते खालच्या खाली चिटकून राहील। त्यामुळे तुम्ही इथे बेसन, तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ वापरलं तरी चालेल। तर अशा प्रकारे आपण ठेचा पनीर कसा करायचा ते बघितलं। जर तुम्हाला असंही नको असेल तर काय करू शकता, खोबरं न वापरता ठेचा करून घ्यायचा, जो आपण नेहमीचा करतो तसा। आणि पनीर थोडं हाताने मॅश करायचं किंवा किसून घ्यायचं, त्यामध्ये हा ठेचा मिक्स करायचा आणि त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करून शॅलो फ्राय करून घ्यायच्या। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट करा। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।